मी प्रतीक्षा आपल्यासमोर आपण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपले काही निर्णय चुकतात किंवा आपल्याला वाईट अनुभव येतात किंवा बऱ्याच अशा डावपेचामधून आपल्याला जावं लागतं, तर यावरती मी एक छोटासा लेख लिहिलेला आहे, तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. की कधी कधी काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये असे डावपेच येतात, अशा गोष्टी येतात की त्याचे काय निर्णय घ्यावे हे सामान्य जीवाला समजत नाही. पण निर्णय घेताना आपण क्षणिक विचार जर केला तर कदाचित त्यामुळे आपल्याकडून एखादी चूक होऊ शकते. थोडक्यात काय तर अतिघाई संकटात नाही याच्यासारखं. कारण निर्णय जर आपला चुकला, निर्णय हा छोटासाच असतो, मात्र जर आपला निर्णय चुकला तर आयुष्यातील फक्त काही क्षणच नव्हे किंवा दिवसच नव्हे तर पूर्ण आयुष्य देखील आपलं उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून माणसानं नेहमी आपले निर्णय घेताना ते योग्य आहेत की नाही हे फार वेळा तपासून पाहावं आणि मग एखादा निर्णय घ्यावा. आयुष्यात माणसाला योग्य दिशा मिळण्याची अत्यंत गरज असते. मात्र कधी कधी काय होतं की आपल्याला जर योग्य दिशा प्राप्त झाली नाही तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मग त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत हवी किंवा कधी कधी आपल्याला काय होतं तर एखादा व्यक्ती आपल्याला प्रेरणा देणारा ठरू शकतो. मग तो कोणीही असेल, एखादा रोडवरून जाणारा भिकारी असेल, एखादा श्रीमंत व्यक्ती असेल किंवा एखादा साधारण व्यक्ती असेल किंवा कोणाला एखादा प्रसंग, एखादं पुस्तक. पण जर आपण स्वतःच आपली प्रेरणा जर झालो तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीही चुकू शकणार नाही. कारण आपल्यासोबत घडलेले प्रसंग, अनुभव हे कधीच चुकीचे नसतात. कारण एकतर ते आपल्याला आपल्या प्रारब्धाने प्राप्त झालेले असतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे वाईट अनुभव आलेत, जे वाईट प्रसंग झालेत त्यावर आपण हताश होऊन बसण्यापेक्षा त्या सगळ्या अनुभवांचा आपण वापर करून आपल्याला त्याच्यामधून सुद्धा कशातून आपल्याला प्रेरणा प्राप्त होईल किंवा आपल्याला कशा पद्धतीने आपलं आयुष्य सुधारता येईल याचाच आपण नेहमी विचार करायला हवा. तरच आपलं आयुष्य सुंदर होऊन जाईल. वाईट अनुभवांमध्ये, वाईट प्रसंगामध्ये रडत बसण्यापेक्षा त्यातून कोणती तरी एक चांगली गोष्ट घ्यायची आणि पुन्हा आपल्या आयुष्याच्या मार्गावरती चालत राहायचं. राम कृष्ण हरी.